नमस्कार मंडळी. तर आज मी तुम्हाला एक किचन टिप देणार आहे. ती म्हणजे ती तुमच्या खूप उपयोगीच पडणारी आहे. जसं सगळ्यांच्या घरात ती वस्तू वापरली जाते. नॉर्मल म्हणजे ती वापरलीच जाते. सगळ्यांच्याच घरात कोण कमी जास्त वापर करतो ती म्हणजे नारळ. तर नारळ हा कसा महिनाभर टिकवायचा आहे तुम्हाला मी आज दाखवणार आहे. ही मी ट्रिक करून बघितली आणि मला ती योग्य वाटली, म्हणून मला असं वाटलं की ते तुमच्याबरोबर शेअर करावे, म्हणून मी हा एक व्हिडिओ बनवला आहे. तर मी तुम्हाला दाखवते की नारळ कसे ठेवले पाहिजेत म्हणजे ते महिनाभर चांगले टिकू शकतात. तर हे बघा, हे असे नारळ उभे करून ठेवायचे. अशी जागा बघा व्यवस्थित, आणि ते उभे करून नारळ तुम्ही ठेवा. मी नारळ गावावरून आणले होते. ते 15 नारळ होते. आज महिना दीड महिना होऊन गेला, ते नारळ पुसलेला नाहीये. छान असे राहिले नारळ, सुकतात पण पुसले नाहीयेत, टाकून द्यावे लागले नाहीत मला. तर म्हणूनच मी हा एक व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलाय. आणि ही ट्रिक तुम्ही करून बघा. तुम्हाला खरंच ती योग्य वाटली तर तुम्ही कमेंट्स करून मला नक्की सांगा.